सोलापूर शहरामध्ये मोकाट कुत्र्याचं वावर जास्त झाल्याने अनेक लोकांचं या ठिकाणी ॲक्सिडेंट होऊन किंवा सायकल स्वारांना त्या ठिकाणी पडून कुत्रे चावण्याचा प्रकार फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. कारण महानगरपालिकेनं निर्वजीकरण करण्यासाठी जे संस्थेला नेमणूक केली ते संस्था कुत्रे घेऊन जातात व पलीकडचे कुत्रे आणून अलीकडे सोडतात, अलीकडचे कुत्रे जाऊन पलीकडे सोडतात. यामुळं निर्वजीकरण करतात का नाही माहीत नाही, पण निर्वजीकरणाच्या नावाखाली महानगरपालिकेमध्ये ॲडजस्टमेंट करून पैसे खाण्याचा धंदा या संबंधित अधिकारी व निर्वजीकरण करणारी जी संस्था या ठिकाणी त्यांची चौकशी करावं. या भवानीपेठ भागामध्ये आमचा एक मुलगा लहान बाळ समर्थ योगीनाथ स्वामी याला 2 महिन्यापूर्वी या ठिकाणी सायकलवर जात असताना कुत्रं त्याच्या अंगावर येऊन सायकल घेऊन पडल्यानंतर त्याला कुत्रं खरं तर चावलेलं असताना त्या मुलाला कळालं नाही, परंतु त्यांनी घरात जाऊन काय सायकलवरनं पडला असं घाबरून त्यांच्या आई वडिलाला सांगितल्यामुळं त्यांचा वडील एकतर कॅन्सरचं पेशंट आहे, मोठ्या प्रमाणात आजारी आहे, अत्यंत गरीब लोक आहेत, त्या लोकांना कुणी मदत करणारे नाही आहेत. त्यामुळं त्या नवऱ्याकडे बघावं बिचारायला की त्या बालकाकडे बघावं त्यांची आईची अवस्था झाल्यामुळं 2-3 दिवसापूर्वी त्याला रिवेजचं या ठिकाणी इफेक्ट झालं आणि तो कुत्र्यासारखं ओरडायचं, पंखा बंद करा, माणसं जवळ गेलं की बाजूला जायचं, यायचं नाही, असं होऊन त्याला काल दवाखान्याला त्यांचे काका लोक त्यांचे परिवार लोक घेऊन गेले. परंतु त्या टिळक चौकाच्या दवाखान्यामध्ये हे रिवेजचे इंजेक्शन नाही केल्यामुळं याला कुत्रं चावलेलं असं म्हणल्याने त्यांनी लगेच यशोधरा दवाखान्यात घेऊन गेले. यशोधरा हॉस्पिटलमध्ये त्याला इलाज करायचं असताना आज पहाटे 4:30-5च्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्या मृत्यूप्रकरणी महानगरपालिकेला कळवण्यात आलं. महानगरपालिकेचे संबंधित आरोग्य खात्याचे हलगर्जीपणामुळं ते कुत्रं चावलेलं रिवेज इंजेक्शन न दिल्यामुळं त्यांनी म्हणते की कुत्रं हे त्याला चाटलं. कुत्रं चाटल्यावर जगात कोणी मेलं आहे असं मी तर ऐकलेलं नाही आहे. गेल्या 25 वर्षापासून मी पण नगरसेवक आहे, कधीच असं घडलेलं नाही. डॉक्टर मानेतही हे कसं काय सांगायलेत माहीत नाही. त्यांनी कालच दूषित पाण्यामुळं एक जण मेल्यानंतर त्यांनी पंढरपूरला असं कळालं. आज त्यांनी त्या घरात व्हिजिट दिलेत का नाही तेही माहीत नाही. परंतु कुत्रं हे त्याला चावलेलं नसताना किंवा त्याला चाटलेलं असलं असं आपण म्हणणं आहे. तर बाकीच्या घरच्यांना तुम्ही सर्वांना गोडचडी दवाखान्यात डॉक्टर साहेबांनी घेऊन जाऊन त्या ठिकाणी त्यांना रिव्हिज इंजेक्शन दिलं आणि शाळकरी ज्या शाळेत ते मुलगा शिकत होतं तो शाळेत वावरत होता 2 महिन्यापासून, तिथल्या शाळेला खरं तर व्हिजिट देऊन तिथं कुणाला मुलांना लहान बालकांना त्यांच्या मित्रमंडळीला शाळेत कुणाकुणाशी त्याचे संबंध होते त्या लोकांना आपण पाणी केलं नाही. उद्या जर भविष्यात त्या कुत्रं चावल्यामुळं त्या मुलाला इफेक्ट होऊन मृत्युमुखी पडले त्या ह्याच्यामध्ये कुणाला बी काय होऊ नये. आणि जे गरीब उत्कळ पोरगं त्याला एकुलता एक मुलगा 12 वर्षानंतर झालेला असताना योगीनाथला या ठिकाणी कॅन्सर असताना त्यांना कुणीही मदत करू शकत नाही असं आमचं मत आहे की मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी उद्या या ठिकाणी येणार आहेत, आलेले आहेत. परंतु त्यांना सर्वजण मिळून या ठिकाणी माझी विनंती आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खासदार आमदार लोकप्रतिनिधी यांनी या ठिकाणी खरं तर एक महानगरपालिकेत ठराव करून त्यांना आर्थिक मदत मिळवण्याचा प्रयत्न आपल्या इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीनं आणि आमदारांनी या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीमधनं जे काय आर्थिक मदत मिळते आहे त्यांना ते मदत मिळवून द्यावं. आणि खासदारांनी प्रणितीताई शिंदे वाघमारेताई यांनीही त्याकडे लक्ष देऊन त्यांच्या घरी व्हिजिट देऊन झालेल्या प्रकाराची चौकशी करून ज्यांनी हलगर्जीपणा केलेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना आर्थिक मदत या ठिकाणी दिलं पाहिजे, हीच आमची मागणी आहे. देवशयनी आषाढी एकादशी निमित्ताने सावळ्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी पंढरीला येणाऱ्या सर्व वारकऱ्यांचे भाविक भक्तांचे मनःपूर्वक हार्दिक स्वागत आणि नागरिक बंधू भगिनींना आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक आमदार श्री देवेंद्रदादा कोटे, सोलापूर शहर मध्य विधानसभा सोलापूर.